कॉलेजमध्ये जातो? हो जातो. या ट्रॅफिकमुळे कॉलेजला जाता येतं? नाही, बिलकुल जात नाही. ब्रिजवर अख्खं एक एक तास 2-2 तास ट्रॅफिक असते, म्हणून आम्ही कॉलेज जातच नाही, म्हणून मी कॉलेजच सोडून टाक. कॉलेजच सोडला? हो, कॉलेज. तू पोलीस आहेत, त्यांचं पण याच्याकडे दुर्लक्ष? नाही नाही, जे जे इलिगल आहे त्याच्यात लवकरात लवकर कारवाई होणार आहे. आमचे सर MLA राजन नाईक साहेब हे त्याचा पाठपुरावा. ये सब मनमानी से चलता है अभी, और क्या है, सब सहूलियत नहीं देखते किसका, पब्लिक का कैसे चलना है, क्या है रोड पे. कुछ नहीं, सीधा किधर भी रिक्शा आड़ा टेढ़ा घुसा देते और फिर बाद में गलती अपनी निकालते. सर पासून विरार माझ्या दवाखान्यात यायला अर्धा तास लागतो पेशंटला, आणि ट्रॅफिक असेल तर 4 मिनिटात येतात. मला वाटतं ह्या सगळ्या समस्या सुटू शकतात? सुटू शकतात, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर कोंडीचा त्रास हा सर्वांना, म्हणजे आपण जर घराच्या बाहेर पडायला गेलो तो पहिला सामना आपल्याला तोच करायला भेटतो. आधी सर्वात पहिली गोष्ट रस्ते. महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. आज होळी आहे. आपल्या सर्वांना टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने होळीच्या लक्षमय शुभेच्छा. ही होळी आपल्या जीवनामध्ये आनंदाचा रंग आणू. माझ्यासोबत यावेळेला उन्नती राऊत आहे. उन्नती राऊत म्हणजे मनीष राऊत यांच्या त्या सुपुत्री आहेत. नव्याने आता त्यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम सुरू केलेलं आहे. सध्या आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये आपल्याला वाहतुकीची कोंडी प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते. यामुळे वसई विरारकर त्रस्त झालेले आहेत. आता होळीच्या माध्यमातून नेमकं काय संदेश देण्याचं राऊत फॅमिली प्रयत्न करते, जाणून घे. आपल्यासोबत उन्नती राऊत आहे. उन्नती, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये तुझं स्वागत. नमस्कार. यावेळेला आम्ही अशी थीम ठेवली आहे की ट्रॅफिकमुळे जो लोकांना त्रास होतो तो कसा नाही झाला पाहिजे, त्या इम्पॅक्टवर आम्ही यावेळेला ट्रॅफिकचा भस्मासूर असं यावेळेला आम्ही थीम ठेवली आहे. तर आम्ही जास्तीत जास्त ज्या इलिगल टपऱ्या आहेत व अनधिकृत टपऱ्या व दुकानं जे हातगाड्या फिरतात त्यांना मागणी करतो महानगरपालिकेकडे, ते लवकरात लवकर बंद झालं पाहिजे. आणि व जे योजनेतनं गाड्या आहेत त्याच फक्त चालू राहिल्या पाहिजे विथ लायसन्स. हेच आमचं मागणं आहे. पण त्याच्यामध्ये त्या टपऱ्यांना संरक्षण देण्याचं कोणतरी काम करते, कोणतरी अदृश्य शक्ती त्यांना पोहोचते, आणि त्याच्यामुळे हा सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं. त्या बाबतीत तू काय सांगशील? नाही, ते एकदम चुकीचं आहे. आणि ते आधी भाजपचा 1 नगरसेवक आता होते, आता 44 आहेत. ते लवकरात लवकर विरोधी पक्ष नेते काय असतात हे आता बहुजन विकास आघाडीला लवकरच समजेल व न्याय दिला जाईल आणि ट्रॅफिक लवकरात लवकर बंद केलं जाईल. पण ही जी समस्या आहे वाहतुकीची, ही सोडवणं खूप कठीण आहे. कारण संध्याकाळच्या वेळेला स्थानकाच्या बाहेर अनधिकृत फेरीवाले असतात आणि रिक्षावाले देखील दादागिरी करत असतात. जिथे स्टँड नाही तिथे रिक्षावाले रिक्षा लावत असतात. तुझ्या वडिलांनी देखील परवाच्या दिवशी तिथे आक्रमक भूमिका दाखवली होती. तर कुठेतरी जे वाहतूक पोलीस आहेत त्यांचं पण याच्याकडे दुर्लक्ष. नाही नाही, जे जे इलिगल आहे त्याच्यात लवकरात लवकर कारवाई होणार आहे. आमचे सर MLA राजन नाईक साहेब हे त्याचा पाठपुरावा करतात आहे. लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हेच मी सांगू शकतो. विश्वास आहे? येस, नक्की. ही जी संध्याकाळच्या वेळेला जी काही ट्रॅफिक जाम होते, वाहतुकीची कोंडी होते, त्याचा किती त्रास होतो नागरिकांना? भरपूर त्रास होतो. ट्रॅफिकमुळे असं आहे की आता आम्ही वेस्ट मधून इकडे येतात ते हे 4 रस्त्यामध्ये एवढं ट्रॅफिक होतंय की वेस्टला आल्यानंतर या गलीमधून इकडे यायला असं आल्या गेले ते 2 मिनिटं लागते, 1 मिनिट लागते बाईक मधून. आणि ट्रॅफिक लागला तर कमी 15 मिनिट लागतं. जिकडे 1 मिनिट तिकडे 15 मिनिट. बोरवली पासून विरारला यायला पाऊण तास लागतो, परंतु विरारवरून घरी जायला 1 तास लागतो. याच्यामुळे किती त्रास नागरिकांना होतो? अहो, चंदन सर पासून विरार माझ्या दवाखान्यात यायला अर्धा तास लागतो पेशंटला, आणि ट्रॅफिक असेल तर 4 मिनिटात येतात. ट्रॅफिक नसेल तर. पण तुम्हाला वाटतं का ही समस्या सोडवायला पाहिजे? सुटायलाच पाहिजे. सुटायलाच पाहिजे. हा. पण ही समस्या कोणामुळे होती? हा, कोणामुळे ही समस्या होती? आपण जे निवडून दिले त्यांच्यामुळे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्यामुळे ही समस्या आपल्याला पाहायला मिळते. जी काही संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिक जाम होते त्याच्यामुळे किती समस्या नागरिकांना होते? भरपूर सर, भरपूर. ट्रॅफिकचा होण्याचं मागचं कारण काय नेमकं? मागचं कारण सर असं आहे ना, कारण बसेस आहेत त्याच्यात ते बाहेरचे टेम्पोज वगैरे येतात, आणि ऑटो रिक्षा एवढ्या झालेल्या आहेत का विचारायला नको. मोटरसायकली पण तेवढ्याच आहेत, आणि प्रशासन काय लक्ष देत नाही. आपण जर पाहिलं तर नालासोपारा स्थानक असेल, वसई स्थानक असेल, नायगाव स्थानक असेल, विरार स्थानक असेल, याच्या बाहेर जे अनधिकृत फेरीवाले टपऱ्या लावून बसलेले आहेत त्यांचा किती त्रास नागरिकांना होतो?
त्यांचा तर भरपूरच आहे, कारण ते सगळे ऑलरेडी रोडवरतीच येतात. तुम्हाला वाटतं ह्या सगळ्या समस्या सुटू शकतात? सुटू शकतात, यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाची इच्छाशक्ती आहे असं वाटतं का तुम्हाला? आहे, पण करण्याची कुमत नाही आहे. त्यांचं खूप मोठं भाकीत आहे. प्रशासनाची इच्छा आहे पण करण्याची कुवत नाही. आपल्यासोबत अजून काही बाजूला दुकानवाले आहेत. सर, क्या नाम है आपका? अमित, अमित जी, शाम के टाइम में जो यहाँ पे ट्रैफिक जाम होती है उसके वजह से कितनी तकलीफ लोगों को होती है? बहुत तकलीफ होती है. यहाँ पे भी है, वहाँ पे ईस्ट से वेस्ट के ब्रिज में उधर तकलीफ है, उधर मतलब ईस्ट में रोड, जो भी रोड है मतलब ट्रैफिक जाम ही हो जाता है, हर जगह तकलीफ है. पर इसकी वजह क्या है, क्यों होती है ट्रैफिक जाम? आपको क्या लगता है? क्या पता, अब शायद पॉपुलेशन की वजह से ज्यादा गाड़ियों की वजह अपन अगर देखेंगे तो स्टेशन के बाजू में जो हॉकर्स बैठे हैं, अनधिकृत टपरी वाले बैठे हैं, रिक्शा वाले बैठे हैं, से भी थोड़ा बहुत तो है ये स्टेशन के पास. क्या लगता है आपको ये समस्या हल होगी? पता नहीं, अब देखो क्या. आपण आढावा घेतोय वसई विरार शहराचा. सध्या वसई विरार शहरामध्ये महत्वाचा विषय झालेला आहे तो वाहतुकीची कोंडी. या वाहतुकीच्या कोंडीचा किती त्रास तुम्हाला होतो, किती त्रास जनतेला होतो? वाहतुकीच्या कोंडीचा त्रास हा सर्वांना, म्हणजे आपण जर घराच्या बाहेर पडायला गेलो तो पहिला सामना आपल्याला तोच करायला भेटतो. आधी सर्वात पहिली गोष्ट रस्ते. आपण बघायला गेलो तो विरार फाटा ते वसई मधून आपण बाहेर निघायचं तर एकच रस्ता आहे आपल्याकडं. तोच जर आपल्याकडे व्यवस्थित नसेल, दोन्ही बाजूंना व्यवस्थित फुटपाथ नसती तर लोक चालता येत नाही, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागते आणि गाड्या उभ्या राहतात, त्याच्यामुळे आणखी खूप सारे असे समस्या. मला वाटतं का या समस्येचं निवारण होणार आहे का? खूप साऱ्या अशा जागा रिझर्व्ह आहेत ज्या महानगरपालिकेच्या, ज्या मैदान आहेत, खूप साऱ्या जागा आहेत, त्याचे जर त्यांना स्टॉल लावण्यासाठी एखादी परमिशन दिली किंवा तिकडे असे आठवड्याचे बाजार वगैरे भरवले गेले तर खूप साऱ्या गोष्टी कमी होऊ शकतात. प्रशासनाचा पण त्याच्यावरती धाक पाहिजे, कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, नियोजन सर्वात मेन, मतलब नियोजन महत्वाचं. एका शहराचं नियोजन महत्वाचं असतं. तू कॉलेजमध्ये जातो? हो जातो. ह्या ट्रॅफिकमुळे कॉलेजला जाता येतं का? नाही, बिलकुल जात नाही. ब्रिजवर अख्खा एक तास 2 तास ट्रॅफिक असते म्हणून आम्ही कॉलेज जातच नाही, म्हणून मी कॉलेजच सोडून टाकलं. कॉलेजच सोडला? हो, कॉलेज सोडून टाकलं. वाटतं का ही ट्रॅफिक जामची समस्या हल होऊ शकते? नाही होणार. नाही होणार. नाही होणार. मग कॉलेजलाच जाणार नाही? जाणार. मग आता काय तुम्हाला करणार, आम्हाला जायला लागते आणि टीचरांचं ऐकायला लागते जाऊन. बघा, खूप मोठं वाकीत त्यांनी केलेलं आहे की या ट्रॅफिक जाममुळे त्यांनी कॉलेजच सोडलेलं आहे. तू काय करतो? मी आता बीकॉम आणि से करतोय. ही जी काही ट्रॅफिक आहे तिचा किती त्रास विद्यार्थ्यांना होतो? खूप होतं. येता जाताना खूप त्रास होतो. काय वाटतं, ही ट्रॅफिकची जी काही समस्या आहे हिचं निवारण होईल का? बघू आता काय करतंय ते सरकार. पण विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो हा, होतोय. तुम्हाला? एक्सीडेंट में वो लड़की चला रही थी गाड़ी, हाँ। पीछे बैठा था हाँ, तो सामने से गाड़ी वाले ठोक के भाग गया. भाग गया? कहाँ पे हुआ है हादसा? ये इधर वेस्ट में. ये जो अभी ये ट्रैफिक की समस्या है, आपको क्या लगता है किस वजह से ट्रैफिक होती है? ये सब मनमानी से चलता है अभी, और क्या है, सब सहूलियत नहीं देखते किसका, पब्लिक का कैसे चलना है, क्या है रोड पे. सब गवर्नमेंट क्या है प्रूफ बराबर नहीं दे रही है, वही सब ध्यान देना चाहिए तो ट्रैफिक कंट्रोल में रहेगा. पुलिस ही नहीं रहती? हाँ, ऑलमोस्ट. ट्रैफिक पुलिस पूरी तरह से नाकाम हो चुकी है, हाँ, पूरी तरह से नाकाम हो चुकी है. और कोई गाड़ी लेगा तो उसको पकड़ के उठा के ले जाएंगे, बोलते तुम्हारा इतना चार्ज दो, ये दो, उनकी मनमानी करते. अभी अच्छा, आपका नाम क्या है? निशा. आप क्या करती है? अभी मैं घर पे ही हूँ, कॉलेज किया है अभी मैंने. तो जिस तरीके से वसई विरार शहर में ट्रैफिक की समस्या बढ़ी है, अगर हम देखने जाएंगे तो स्टेशन के सामने जो हॉकर्स बैठते हैं, रिक्शा जिस तरीके से चलाई जाती है, रिक्शा वाले भी बरोबर नहीं चलाते, कैसे भी चलाते, किधर भी कुछ देखते नहीं है, कुछ उनको समझता ही नहीं, किधर डाल रहे कुछ नहीं, सीधा किधर भी रिक्शा आड़ा टेढ़ा घुसा देते हैं और फिर बाद में गलती अपनी निकालते हैं. लगता है आपको ये ट्रैफिक की समस्या हल हो सकती है? मे बी. त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित ही वाहतुकीची कोंडी सुटावी आणि या वाहतुकीच्या कोंडीमुळे आता लोकांचे जीव देखील जायला लागलेत. प्रशासन आता याच्यावरती काय भूमिका घेणार? खरंच वाहतुकीच्या कोंडीपासून वसई विरारकरांना दिलासा मिळणार का? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.